नमस्कार. आज आपण इयत्ता 4थी विषय इंग्रजी युनिट 4 मधील पहिला लेसन गुड हॅबिट्स हा पाठ पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. लिसन, रीड अलाउड, कॉपी अँड रिमेंबर. ऐका, मोठ्याने वाचा, पाहून लिहा आणि लक्षात ठेवा. आपल्याला इथे काही छोटे छोटे गुड हॅबिटचे चार्ट दिलेले आहेत. ते आपण वाचायचे आहेत आणि लक्षात ठेवून त्याप्रमाणे कृती करायची आहे. पहा बरं, पहिल्या चार्टमध्ये काय दिलेलं आहे? अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज. पहा, याचा अर्थ असा होतो, अर्ली टू बेड म्हणजे लवकर झोपणे, अँड अर्ली टू राईज याचा अर्थ लवकर उठणे, इज द वे टू बी हेल्दी, वेल्दी अँड वाईज याचा अर्थ असा आहे की जो सकाळी लवकर उठतो आणि रात्री लवकर झोपतो त्याला धनसंपत्ती, शरीर आणि हुशारी प्राप्त होते. त्यानंतर पुढे काय दिले आहे ते पाहूया. पहा बरं, किती सुंदर तक्ता तयार केलेला आहे. काय लिहिले आहे याच्यात? 1, 2 वॉट एव्हर यू डू स्टार्ट इट वेल अँड कॅरी इट थ्रू. बघा, किती छान सुविचार आहे हा. याचा अर्थ काय होतो पाहूया. 1, 2 वॉट एव्हर यू डू, 1 किंवा 2. वॉट एव्हर जे वाटेल ते तुम्ही करा. डू म्हणजे करा. तुम्ही एक काम करा किंवा 2 कामं करा, काहीही करा, पण स्टार्ट इट वेल. वेल म्हणजे चांगल्या पद्धतीने, छान प्रकारे स्टार्ट करा. कुठल्याही कामाची सुरुवात चांगली करा. अँड कॅरी इट थ्रू आणि ते काम पुढे चालू ठेवा. आपण काय करतो? एखादे काम सुरू करतो आणि मध्येच अर्धवट सोडून देतो. तर असे न करता एकच काम करा, त्याची सुरुवात चांगली करा आणि ते काम शेवटपर्यंत चालू ठेवा, जोपर्यंत पूर्ण होत नाही. चला पुढे जाऊया. 1 थिंग ॲट अ टाईम अँड दॅट डन वेल इज अ व्हेरी गुड रूल ॲज मेनी कॅन टेल. छान बा, किती सुंदर आहे. 1 थिंग एका वेळी आपण एकच गोष्ट करायची आहे. थिंग म्हणजे काम किंवा गोष्ट. ॲट अ टाईम एका वेळी एकच काम करा. अँड दॅट डन वेल, डन म्हणजे ते केलेली कृती, वेल म्हणजे चांगली असली पाहिजे. तुम्ही जे काही काम कराल ते चांगलेच करा. इज अ व्हेरी गुड रूल हा एक चांगला नियम आहे. ॲज मेनी कॅन टेल बहुतेक भरपूर जणांनी आपल्याला सांगितलेलं पण असेल. बऱ्याच जणांच्या तोंडून ही वाक्य निघालेली आहेत. पहा की कुठलंही काम करा पण ते चांगले करा. हा एक चांगला नियम आहे. त्यानंतर पुढे पाहूया. हार्ट्स लाईक डोअर्स विल ओपन विथ ईज टू व्हेरी व्हेरी स्मॉल कीज अँड डोंट फॉरगेट दॅट 2 of these are thank you sir and if you please. हे पण किती छान सुभाषित आहे. पहा, हार्ट्स म्हणजे हृदय, लाईक डोअर्स, डोअर्स म्हणजे माहिती आहे तुम्हाला, दरवाजा. आपलं हृदय म्हणजे जणू काही दरवाजाच आहे. विल ओपन विथ ईज, ईज म्हणजे अगदी सोप्या किंवा साध्या पद्धतीने हा दरवाजा उघडतो. टू व्हेरी व्हेरी स्मॉल कीज, कीज म्हणजे चाव्या, स्मॉल म्हणजे छोट्या. आपल्या हृदयाचा दरवाजा उघडण्यासाठी खूप छोट्या छोट्या साध्या चाव्या लागतात. अँड डोंट फॉरगेट दॅट, फॉरगेट म्हणजे विसरू नका, डोंट फॉरगेट म्हणजे विसरू नका, दॅट 2 of these, 2 म्हणजे 2, या चाव्यांपैकी 2 चाव्या कोणत्या? तर
थँक्यू सर अँड इफ यू प्लीज. पहा, आपल्याला एखादे काम केले, कुणी आपली मदत केली की आपण थँक्यू म्हणतो. आणि आपल्याला जर एखादे काम करून घ्यायचे असेल तर आपण इफ यू प्लीज किंवा कुड यू प्लीज म्हणतो. म्हणजेच एखाद्याच्या हृदयाचा दरवाजा उघडण्यासाठी या 2 शब्दांचा वापर तुम्ही करू शकता. म्हणजेच काय, थँक्यू आणि प्लीज हे 2 शब्द असे आहेत की ज्याच्यामुळे आपण दुसऱ्याच्या मनात जागा निर्माण करू शकतो, चांगले संबंध निर्माण करू शकतो. त्यामुळे हे 2 शब्द आपल्या वापरामध्ये जास्तीत जास्त ठेवा. आता तुम्ही अशा प्रकारे इंग्रजी कविता, सुवचने सहज कायम लक्षात राहतील अशी शोधून काढा, वाचा, त्याचं लेखन करा आणि उजळणी करा. आत्तापुरते एवढेच. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.